कलिंगडासारखंच वेलवर्गामधलं उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयुक्त फळ म्हणजे काकडी. काकडीचं बी, पान, फळं आणि मूळ या सर्वांचा औषधामध्ये उपयोग केला जातो. मुळाचा ताजा रस नाकामध्ये सोडल्यामुळे नाकातून रक्त येणं थांबतं. याच्या पानांचा रस आणि धने हे मिश्रण नियमित प्यायल्यास लघवीला उष्णता, जळजळ जाणवणं, दुर्गंध येणं हे त्रास कमी होतात. काकडीचं बी वाळवून ठेवलं असता ते देखील अतिशय उपयोगी आहे. बऱ्याच वेळेला आया तक्रार करतात आपल्या लहानग्याबद्दल की खूप बारीक आहे, आंग धरत नाही. तर अशा वेळी 10 बियांचा गर साल काढून वाटून घ्यावा आणि त्याच्याबरोबर 1 चमचा मध आणि 1 चमचा लोणी असं मिश्रण खायला एक वेळेला द्यावं. याने महिन्याभरामध्येच मुलांमध्ये नक्की फरक दिसायला लागतो. मोठ्या व्यक्तींना देखील काही कारणामुळे अशक्तता जाणवत असेल तर 30 ग्रॅम बिया, 20 ग्रॅम खवा आणि 1 चमचा तूप हे मिश्रण द्यावं. याने देखील अप्रतिम लाभ होतो. सुकलेल्या बिया जेवणापूर्वी रोज खाव्या. याने मुतखडा होण्याची प्रवृत्ती कमी होण्यास मदत होते. स्त्री वर्गामध्ये बरेच वेळेला अंगावरून पांढरं जाणं ही समस्या असते. यासाठी देखील बियांचा उपयोग होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये काकडीचं मूळ, पान आणि बिया याबद्दल माहिती सांगितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष काकडीच्या फळाबद्दल माहिती सांगणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास पोस्टला लाईक आणि शेअर जरूर करा. इहा हब्सच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा. तसंच इहा हब्सचा यूट्यूब चॅनल देखील आहे, त्याला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून पब्लिश होणाऱ्या नवीन व्हिडिओजची आपल्याला नियमित माहिती कळत राहील. धन्यवाद.